श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आपल्याला का दिसतात? एक आध्यात्मिक अनुभव. जय जय रघुवीर समर्थ. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न वारंवार येत असतो. स्वामी समर्थ आपल्याला का दिसतात? काहींना स्वप्नात स्वामींचे दर्शन होत असते, काहींना ध्यानामध्ये त्यांची अनुभूती येते, तर काहींना संकटाच्या काळात एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात स्वामी मदत करत असल्याचा अनुभव येत असतो. हे अनुभव केवळ कल्पना आहेत का, की त्यामागे काही आध्यात्मिक कारण आहे? तर आज आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर अनेक भक्त त्यांना दत्तावतार मानत असतात. त्यांच्या शरीराचा अंत झाला असला तरी त्यांचे चैतन्य आजही कार्यरत आहे, असा अनेक भक्तांचा तरी विश्वास आहेच. म्हणूनच आजही लाखो लोकांच्या मनात त्यांची उपस्थित अनुभूती येत असते. स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन आजही भक्तांच्या जीवनात सत्य ठरत असल्याचे अनेक अनुभवातून सांगितलेले आहे. भक्ती आणि श्रद्धेमुळे स्वामींचे दर्शन घडते. जेव्हा एखादा भक्त मनापासून नामस्मरण करतो, सेवा करतो आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा त्याचे मन स्वामींच्या चैतन्याशी जोडले जाते. जसे रेडिओ योग्य फ्रिक्वेन्सीवर लावल्यावर आवाज ऐकू येतो, तसेच श्रद्धा आणि भक्तीमुळे मन आध्यात्मिक अनुभूतीसाठी तयार होते. अशा वेळी काही भक्तांना स्वप्नात किंवा ध्यानात स्वामींचे दर्शन होऊ शकते. संकटात धीर देण्यासाठी स्वामी असतात. अनेक भक्त सांगतात की आयुष्यातील कठीण प्रसंगात त्यांना स्वामींचे दर्शन झाले किंवा त्यांच्या उपस्थितीची जाणीव झाली आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे खचून जातो, तेव्हा ईश्वर त्याला आधार देण्याचे कार्य करत असतो. स्वामींचे दर्शन हे अनेकदा धीर, आशा आणि आत्मविश्वास देणारे तर असतेच, पण कधी एखादा साधू, वृद्ध व्यक्ती किंवा अनोळखी मदतनीस अचानक मदत करून निघून जातो. नंतर भक्ताला वाटते की ही मदत स्वामींच्या कृपेनेच झाली आहे. तेव्हा स्वप्नातील दर्शनाचा अर्थ काय असतो? तर अनेकांना स्वप्नात स्वामी दिसतात, परंतु प्रत्येक स्वप्नात दैवी दर्शन म्हणता येत नाही. जर स्वामी शांत, प्रसन्न आणि आशीर्वाद देताना दिसले तर अनेक भक्त त्याला शुभ संकेत मानतात. अशा स्वप्नामुळे मनाला सकारात्मकता, धैर्य आणि भक्तीची प्रेरणा मिळत असते. त्यानंतर स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची शक्ती काय आहे? जे भक्त नियमितपणे श्री स्वामी समर्थ हा जप करतात, त्यांच्या मनात हळूहळू शांतता निर्माण होते. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात. मन शांत झाले की अनेकांना आध्यात्मिक अनुभूती अधिक स्पष्ट जाणवू लागतात. काहींना स्वामींचा आवाज ऐकल्यासारखा वाटतो, तर काहींना त्यांची उपस्थिती जाणवते. पूर्वजन्मातील संस्कार काय असतात ते स्वामींनी कशा प्रकारे सांगितलं आहे? तर आत्म्याचे आपल्या संतांशी पूर्वजन्मीचे संबंध असू शकतात. अशा व्यक्तींना लहान वयापासूनच स्वामीबद्दल विशेष आकर्षण वाटते. त्यांना स्वामींचे फोटो पाहिल्यावर भावनिक अनुभव येतात. नामस्मरण करताना डोळ्यात अश्रू येतात किंवा स्वामींची आठवण सतत येते. मार्गदर्शन करण्यासाठी कधी कधी भक्त चुकीच्या मार्गावर जात असतो. अशा वेळी स्वामी स्वप्नातून, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा अंतर्मनातील प्रेरणेच्या स्वरूपात योग्य मार्ग दाखवतात, असे अनेक भक्त मानतात. स्वामींची कृपा जाणवण्याची चिन्हे काय काय आहेत? स्वामी प्रत्यक्ष दिसतीलच असे नाही. अनेक वेळा त्यांची कृपा पुढील प्रमाणे जाणवत असते. अचानक
मनाला शांती मिळत असते. अशक्य वाटणारे काम शक्य होत असते. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटत असते. संकटातून अनपेक्षित सुटका होत असते. नामस्मरणात आनंद मिळत असतो. स्वामींची आठवण वारंवार येत असते. ही सर्व चिन्हे भक्त स्वामींच्या कृपेची अनुभूती म्हणून पाहतात. स्वामी प्रत्यक्ष का दिसत नाहीत हा प्रश्नही अनेकांना पडत असतो. जर स्वामी प्रत्येकाला रोज प्रत्यक्ष दिसले तर श्रद्धेची परीक्षा राहणार नाही. अध्यात्मात विश्वास आणि अनुभव यांना महत्त्व दिले आहे. स्वामी अनेकदा प्रत्यक्ष रूपाने नव्हे तर अनुभूतीच्या स्वरूपात कार्य करतात, असे भक्तांचा अनुभव आहे. दर्शन मिळवण्यासाठी काय करावे लागते तर रोज श्री स्वामी समर्थांचा नामजप करावा लागतो. मनापासून प्रार्थना करावी लागते. चांगले कर्म करावे लागतात. अहंकार टाळावा लागतो. स्वामी चरित्राचे वाचन करावे लागते. गरजूंना मदत करावी लागते. संयम आणि श्रद्धा ठेवावी लागते. दर्शन मिळावे म्हणून भक्ती करू नका, भक्ती प्रेमाने करा. आणि आध्यात्मिक परंपरेमध्ये तर असे मानले जाते की जेव्हा मन शुद्ध आणि निस्वार्थ होते तेव्हा अनुभव आपोआप येतात. स्वामी समर्थ आपल्याला का दिसतात याचे निश्चित उत्तर देणे शक्य नाही, परंतु भक्तांच्या श्रद्धेनुसार अनुभवानुसार स्वामींचे दर्शन हे त्यांच्या कृपेचे, मार्गदर्शनाचे आणि संरक्षणाचे प्रतीक असते. कधी ते स्वप्नात दिसतात, कधी ते अनुभूतीत दिसतात, तर कधी ते एका व्यक्तीच्या रूपाने मदत करतात, असे भक्त तर मानत असतातच. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन नव्हे तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे. हाच स्वामींचा खरा संदेश आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करा आणि कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका. तुम्हाला कधी स्वामी समर्थ स्वप्नात दिसले आहेत का? किंवा अचानक एखाद्या संकटाच्या वेळी कोणीतरी अनोळखी व्यक्ती मदतीला आली आणि नंतर ती व्यक्ती कुठेच दिसली नाही? तर भक्तांनो, हे फक्त योगायोग आहेत की स्वामी समर्थांची कृपा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ भक्तांना का दिसतात, कोणत्या लोकांचे दर्शन होते आणि स्वामी आपल्याला कोणते संकेत देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा संकेत सांगणार आहे जो स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न असल्याचे लक्षण आहे. भक्तांचे रक्षण करण्यासाठी अनेक भक्तांच्या अनुभवामधून असे दिसून येते की जेव्हा मोठे संकट येणार असते तेव्हा स्वामी आधीच काही ना काही संकेत देतात. कधी स्वप्नात दर्शन होते, कधी मनात सतत एखादी सूचना येत असते. नंतर भक्ताला समजते की त्या सूचनेमुळे मोठे नुकसान टळले आहे. यालाच स्वामींची अदृश्य कृपा म्हणतात. भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी स्वामींनी काही वेळा माणूस चुकीच्या मार्गावर जात असतो. राग, अहंकार, लोभ किंवा चुकीच्या संगतीमुळे जीवन बिघडत. अशा वेळी स्वामी समर्थ एखाद्या स्वप्नातून, एखाद्या संताच्या वचनातून किंवा एखाद्या प्रसंगातून आपल्याला सावध करतात. कारण स्वामींचे कार्य फक्त आशीर्वाद देणे नाही, तर भक्ताला योग्य दिशा दाखवणे हे देखील आहे. नामस्मरणामुळे तयार होणारी आध्यात्मिक शक्ती कशी आहे? जेव्हा तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ हा जप करता तेव्हा तुमच्या मनाभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते. अशा वेळी स्वामींची उपस्थिती अधिक स्पष्टपणे जाणवू लागते. काही भक्त सांगतात की जप करताना त्यांना सुगंध येतो, अंगावर रोमांच उभे राहतात किंवा मनात अपार शांतता निर्माण होते. अनेक लोक समजतात की स्वामी दिसणे म्हणजे मूर्तीप्रमाणे प्रत्यक्ष समोर येणे,
पण अनेक वेळा स्वामी अनुभूतीच्या रूपात येतात. मनातील शांतता, अचानक मिळालेली मदत, अशक्य वाटणारे काम पूर्ण होणे हे देखील स्वामींचे दर्शनच आहे. भक्तीचा एक टप्पा असा येतो की भक्ताला जगातील मोह कमी वाटू लागतो. त्याचे मन सतत नामस्मरणात रमते. अशा वेळी स्वामी त्याला अधिकाधिक जवळ घेतात. त्यामुळे स्वामींचे स्वप्न, संकेत किंवा अनुभूती वाढू लागतात. अनेकदा वाटते की स्वामी समोर दिसले म्हणजेच सर्वात मोठे दर्शन. पण संत सांगतात की जेव्हा तुमच्या मनातून भीती निघून जाते, दुःख कमी होते आणि स्वामीवर पूर्ण विश्वास निर्माण होतो, हेच खरे दर्शन. कारण त्या क्षणी स्वामी तुमच्या हृदयात प्रकट झालेले असतात. तर भक्तांनो, स्वामी समर्थ दिसतात की नाही यापेक्षा महत्त्वाचे आहे की आपण त्यांना मनात किती जागा दिली आहे. कारण स्वामींनी स्वतः सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमच्या जीवनात कितीही अंधार असला, कितीही अडचणी असल्या, तरी स्वामींचे नामस्मरण सोडू नका. आजपासून फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर स्वामी तुम्हाला नक्कीच त्यांच्या कृपेची अनुभूती देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.